तर आपल्या आयटीच्या कॉलेजमध्ये फुलपिच क्रिकेटच्या मॅच भरल्या होत्या आणि आपण शेवटच्या ओव्हरीत 3 विकेट घेतल्या तरी पण मॅच हारलो. तर कॉलेजच्या टुर्नामेंटमध्ये वर्कशॉप वाईज टीमा होत्या आणि त्याच्यामध्ये आपण 3 नंबर वर्कशॉप मधून खेळत होतो. आणि आपले कॉलेजचे मित्र आहेत बरं का, हे आपले ब्लॉग रोज बघतात. टुर्नामेंट सुरू झाल्यावर पहिली एक मॅच लागली आणि त्याच्यानंतर आपली बारी होती. आता क्रिकेट खेळायला तर आपण कायमच फॉर्म मध्ये असतो, पण जेव्हा कॉलेजच्या सगळ्या पोरांसमोर क्रिकेट खेळायची बारी येते तेव्हा आपण अजून फॉर्म मध्ये आलतो. मग पहिली मॅच संपली आणि आम्ही सगळी टॉसला आलो. समोरच्या टीमने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली आणि आम्हाला टॉस हारून बॅटिंग भेटली आणि त्याच्यात पण आपला एक पण बॉल न खेळता 0 रनआउट पत्ता कट झाला. पण जशी आपल्याला बॉलिंग भेटली तसा समोरच्यांचा पण पत्ता कट केला. उत्तम असा चेंडू आणि त्यांनी आपल्याला शेड दिलेला आहे. शेड मध्ये माता आणि विद्यार्थी आऊट. एक नंबर भारी आहे, भारी आहे, एक नंबर. काय स्थिती चालू आहे.